छत्रपती शिवराय गिरणी कामगार संयुक्त लढा समिती यांच्या वतीनं आपण आज या ठिकाणी जे आंदोलन केलेलं आहात त्या आंदोलनाला पाठिंबा देण्याकरता या ठिकाणी जातीनिशी उपस्थित असलेले आमचे ज्येष्ठ नेते आणि शरदचंद्र पवार साहेब पक्षाचे अध्यक्ष जयंतरावजी पाटील, खासदार आणि माजी केंद्रीय मंत्री अरविंदजी सावंत, विधिमंडळातील माझे ज्येष्ठ सहकारी जितेंद्रजी आव्हाड, इथं उपस्थित असलेले आमचे मित्र आणि आपल्या सर्वांचे नेते सन्मान्य आमदार सचिनजी अहिर, गोविंदरावजी मोहिते, त्याचबरोबर कॉम्रेड बी.के. आमरेस, सत्यवानजी बाळ खवणेकर, हेमंतजी गोसावी, विवेकानंद बेलुसे, व्यासपीठावर असलेले प्रकाशजी रेड्डी, आमचे सगळे सहकारी मित्र, आमच्याबरोबर आलेले सर्व आमचे आमदार आणि मोठ्या संख्येनं उपस्थित असलेल्या गिरणी कामगार बांधवांनो, भगिनींनो आणि सहकारी मित्रांनो, खरं सांगायला गेलं तर आमचे पक्षप्रमुख आदरणीय उद्धवसाहेब ठाकरे यांनी आपल्या भावना व्यक्त केलेल्या आहेत. आपल्याला आमच्या पक्षातर्फे पाठिंबा जाहीर केलेला आहे आणि त्याचबरोबर विधिमंडळामध्ये आम्हाला या विषयामध्ये कायम आक्रमक भूमिका घ्या अशा प्रकारचा आदेश सुद्धा दिलेला आहे. त्यामुळं या विषयावर आता फार काय बोलण्याची आवश्यकता नाही. निवेदनामध्ये अनेक मुद्दे आहेत. मराठी माणूस हा मुंबईच्या बाहेर वेगवेगळ्या कारणानं गेलेला आहे. थोडाफार टिकून जो राहिलाय त्याला बाहेर कसं काढण्याचं आणि मुंबईच्या बाहेर काढल्यानंतर सुद्धा त्याचा हक्क कसा संपुष्टात येऊ शकतो या संदर्भातला शासनानं काढलेला एक ऑर्डिनन्स आहे. त्याची माहिती आपल्या सर्वांच्यापर्यंत पोहोचलेली आहे. आपले नेते या संदर्भामध्ये सतर्क आहेत. आपल्याकरता सातत्यानं 1982 पासून लढा देत आहेत. गिरणी कामगारांचा तसा विचार केला तर आता गिरण्या जरी मुंबईतल्या बंद पडल्या असल्या तरी या महाराष्ट्र निर्मितीमध्ये आणि देशाच्या स्वातंत्र्यामध्ये सगळ्यात जर निर्णायक लढा कोणी दिला असेल तर तो गिरणी कामगारांना दिलेला आहे, हे लक्षात ठेवा. या महाराष्ट्राला महाराष्ट्राला मुंबई मिळाली जोपर्यंत गिरणी कामगार खऱ्या अर्थानं रस्त्यावर उतरला नव्हता तोपर्यंत ही मुंबई महाराष्ट्राला मिळेल की नाही मिळेल अशा प्रकारची शंका उपस्थित झाली. पण ज्या वेळेला गिरणी कामगार मैदान उतरला त्या दिवशीच खऱ्या अर्थानं या महाराष्ट्राला मुंबई मिळाली. 106 हुतात्मे द्यावे लागले. प्रबोधनकार ठाकरे असतील, आचार्य आत्रे असतील, सेनापती बापट असतील, अशा प्रकारची मोठी धुरंधर नेतृत्व त्या काळामध्ये होती आणि त्यांच्या नेतृत्वाखाली काम करणारी अनेक जुनी जाणती माणसं सुद्धा त्या काळामध्ये होती आणि आज पण आहेत. या विषयावर मी भाष्य करायला तयार आलेलो नाही, पण माझ्या मनातली एक खंत आहे तेवढी मी बोलून दाखवायला तुम्हाला या ठिकाणी आलोय. सचिन भाऊ, आपण दोघे मंत्रिमंडळात होतो. जितेंद्रजी, आपण पण मंत्रिमंडळामध्ये होतो. मला वाटतं तुम्ही जयंतरावांबरोबर गेलात, ठीक आहे. आणि म्हणून आपणही मंत्रिमंडळामध्ये होतो आणि मंत्रिमंडळामध्ये असताना आठवत असेल की अशाच पद्धतीनं गिरणी कामगारांचा प्रश्न एकदा सभागृहामध्ये आला आणि सभागृहामध्ये आल्यानंतर नगर विकास खात्याचा राज्यमंत्री या नात्यानं तो प्रश्न असा होता की एक सगळे गिरणी कामगार, आमचे आमदार महोदय पण या ठिकाणी बसलेत, हे जे गिरणी कामगार आहेत हे सगळे गिरणी कामगार बहुतांशी मराठी आहेत, महाराष्ट्रीयन आहेत आणि म्हणून यांना मुंबईमध्ये जागा देणार का अशा प्रकारचा प्रश्न आला होता. मी आज आपल्याला सांगतो की आपण काही थोड्या चुका केल्या आणि त्यावेळेला कुठल्याही गोष्टीचा मी विचार न करता, माझे कॅबिनेट मंत्री मुख्यमंत्री होते, मी साधा राज्यमंत्री होतो, पण मला खात्री होती की आपण हे कुणीतरी अंगावर ही गोष्ट घेतली पाहिजे, हे बोललं पाहिजे आणि म्हणून मी तात्काळ उत्तर देऊन टाकलं की होय, गिरणी कामगारांना आम्ही मुंबईतच जागा देऊ अशा प्रकारचं मी उत्तर दिलं होतं.
आणि या विषयावर खूप मोठा अरविंद सावंत साहेब खळ झाला. अरविंद सावंत साहेब या विषयावर खूप मोठा खळ झाला. मंत्रिमंडळामध्ये चर्चा झाली की तुम्ही हा शब्द कसा दिलात आणि हे आश्वासन तुम्ही काही जाहीर सभेमध्ये दिलेलं नाही, तर ते मंत्रिमंडळामध्ये विधिमंडळाच्या फ्लोअरवर तुम्ही दिलेलं आश्वासन आहे. त्यामुळे सरकारला हे बंधनकारक आता झालेलं आहे. याला जबाबदार कोण? कुठल्या अभ्यासानं, कुठल्या अविचारानं हे उत्तर दिलं. आणि मी त्याच वेळेला यादी काढून दाखवली की मुंबईच्या गिरणी कामगारांना एकूण घरं किती पाहिजेत, म्हाडा अंतर्गत बांधलेली घरं किती शिल्लक आहेत, MMRDAच्या माध्यमातून बांधलेली घरं किती शिल्लक आहेत, शासनाच्या वतीनं बांधलेली घरं किती शिल्लक आहेत, कॉर्पोरेशननी बांधलेली घरं किती शिल्लक आहेत. अशा पद्धतीचा सगळा लेखाजोखा मी घेऊनच त्यावेळेला उत्तर दिलं होतं. आणि त्यावेळेला माझी खात्री होती की तयारच घरं एवढी आहेत की बहुसंख्य गिरणी कामगार हा माझ्या मुंबईमध्ये राहील, म्हणून मी या ठिकाणी उत्तर दिलं. 40 लाख झोपडवासियांना जर आम्ही मुंबईमध्ये, जे बहुतांशी नॉन महाराष्ट्रीयन आहेत त्यांना जर आम्ही मुंबईमध्ये, त्यांनी अतिक्रमण केलं म्हणून, त्यांनी जबरदस्तीनं जागा बळकावली म्हणून, त्यांनी अनधिकृतपणे झोपड्या बांधल्या म्हणून त्यांना जर आम्ही 40 लाख रुपये घरं देणार असू, तर माझ्या मराठी गिरणी कामगारांना, महाराष्ट्रातल्या कामगारांना का देऊ शकत नाही, हा खरा त्यावेळेला माझा प्रश्न होता. आणि त्यावेळेला रागवू नका, कुणी मला माहित नाही, मी आपल्या कामगार नेत्यांना भेटायला बोलवलं होतं. कामगार नेत्यांना भेटायला बोलवलं होतं आणि मी सांगितलं होतं की तुम्ही ठाई मला अडवा, तुम्ही ठाई माझ्यावर मोर्चे काढा, तुम्ही ठाई या ठिकाणी आमचा निषेध नोंदवा, तुम्ही ठाई आम्हाला प्रत्येक ठिकाणी घेरा आणि तुम्ही दिलेलं वचन, दिलेलं आश्वासन पूर्ण का करत नाही, अशा प्रकारचा जाब विचारून आम्हाला दे माय धरणी टाय करा, असं मी स्वतःहून सांगितलं होतं. सरकारमध्ये असून सांगितलं होतं. माझ्या पक्षाच्या व्यासपीठावर हा विषय गेला, मला सांगितलं पाहिजे, मी त्या पक्षात नसलो तरी. त्यावेळेला सुद्धा माझ्या पक्षानं या माझ्या भूमिकेला अलिखित अशा प्रकारचा पाठिंबा दिला होता. जेव्हा चर्चा झाली की तू हे असं उत्तर कसं दिलंस, त्यावेळेला मी यादी काढून जेव्हा दाखवली आणि एवढी घरं जर मुंबईमध्ये शिल्लक असतील तर का मराठी माणसाला आपण देऊ शकत नाही, आणि म्हणून माझं भाषण लाभतं याची मला पूर्ण कल्पना आहे. पण आता मी सांगतो की निवडणुका आल्या की भुलभुलैया केला जातो, निवडणुका आल्या की थापा मारल्या जातात, निवडणुका आल्या की खोटे आश्वासनं दिली जातात. आज कुठलीही निवडणूक नाही. मी तुम्हाला निवडणूक म्हणून बोलायला उभा नाही, पण आता तुमची जी झालेली एकजूट आहे, ही एकजूट अशीच कायम ठेवा. आज आपली मुंबई जर बाहेरच्या लोकांना दिली जात असेल तर ती आमची मुंबई आमच्याकडेच राहिली पाहिजे, याच्याकरता म्हणून आपण लढा करायचा. आम्ही आमचे सगळे पक्षभेद वगैरे विसरून तुमच्या पाठीशी उभं राहणार आहोत, हे सांगण्याकरता म्हणून मी या ठिकाणी उभा आहे. ते मागचं शल्य माझ्या मनामध्ये आहे की आपण ते देऊ शकत होतो पण देऊ शकलो नाही आणि घेणारे घेऊ शकले नाहीत. पण ठीक आहे, आता आपण ती चूक दुरुस्त करून या ठिकाणी मुंबईतच आपल्याला घरं मिळवण्याकरता म्हणून आपल्या लढ्याला आमचा 100% पाठिंबा आहे अशा, आणि तो सक्रिय पाठिंबा राहील हा शब्द देऊन या ठिकाणी थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.